एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या धंद्यावर मनोर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। अनधिकृतपणे साठवून ठेवलेलं तब्बल 120 व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आणि सिलेंडरमधून गॅस अदलाबदली करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 4 मशीन्स जप्त करण्यात आल्या। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे पालघर तालुक्यातल्या कुडे गावातल्या मोरीपाडा इथे मनोर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा अवैध साठा आणि काळा बाजार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदेशीर पद्धतीने सिलेंडर रिफिलिंग आणि साठा करून ठेवल्याची बातमी मिळाल्याने आम्ही आमच्या टीमसह जाऊन तिथे छापा कारवाई केली। त्याप्रमाणे पंचनामा केला। त्या ठिकाणाहून 121 सिलेंडर आणि ते रिफिलिंगचं जे काही साहित्य आहे ते सर्व जप्त केलेलं आहे आणि पंचनामा करून आम्ही मनोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 143/2026 हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू अधिनियम, त्याचबरोबर पेट्रोलियम अधिनियम, त्याचबरोबर स्फोटक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेचे 287-288 अशा कायद्यांमध्ये हा गुन्हा दाखल आहे। नमूद गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याचा शोध घेण्याकरिता आम्ही टीम पाठवलेली आहे। त्याचा शोध घेऊन आम्ही पुढील कारवाई लवकरच करतो।